नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तार्थी खोपट येथील भोसले कुटुंबाच्या घरात गणपती बाप्पाचे आणि गौराईचं आगमन झालं असून त्यांचे गौरी गणपती उत्सवाचे अंदाजे हे 43व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. आतापर्यंत 42 वर्षाची गौरवशाली परंपरा पूर्ण झाली आहे. गणेश उत्सवाची सुरुवात दिवंगत मारुती भोसले यांनी सचिन भोसले यांच्या जन्मापासून सुरू केली होती. ती परंपरा आजही सचिन भोसले यांनी अविरतपणे सुरू ठेवली आहे. या उत्सवात सचिन भोसले आणि परिवाराचे मोलाचे योगदान असतं. यंदाचा उत्सव विशेष आहे कारण सजावट पूर्णपणे घरगुती साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक अशी भोसले कुटुंबाने स्वतः तयार केली असून ती खूपच आकर्षक दिसत आहे. गौरी गणपतीच्या आगमनामुळे घरात मंगलमय वातावरण निर्माण झाले असून ही केवळ एक पूजा नसून भोसले कुटुंबाचा श्रद्धेचा आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा हा सोहळा आहे, असं यावेळी सचिन भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. यावेळी सत्यनारायण महापूजेचंही आयोजन करण्यात आलं होतं. गौरी गणपती सत्यनारायण महापूजेला दर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांसह अनेक शिवसैनिक, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, आप्तेष्ट, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही हे आगमन माझ्या जन्मापासून चालू आहे. आई वडिलांनी हा आमचा गणपती बसवला होता. गौराई येतात साधारणतः 43 वर्ष, म्हणजे मला जेवढी वर्ष झाले तेवढ्या वर्ष गणपतीला झालेले. तर 43 वर्षांचा आमचा हा गणपती बाप्पा आहे आणि सगळे आजूबाजूचे परिवार, आमचे मित्रमंडळी, एरियातले सगळेजण, विभागातले सगळेजण येतात आणि दर्शन करून मनोभावे प्रसाद घेऊन जातात. नवसाला पावणारा गणपती आहेच, परंतु आमच्या गौराई जास्त नवसाला पावणार, म्हणजे गणपती बाप्पा पण आहेत. त्यांच्या ज्या साड्या आहेत ते दरवर्षी आमच्याकडे कोण ना कोणतरी नंबर लावतं आणि सांगतात की ह्या वर्षी आमच्या साड्या, पुढच्या वर्षी आमच्या साड्या. त्यातली एक साडी आम्ही ठेवतो आणि एक त्यांना देतो. परंतु आम्हाला स्वतःला साडी घेण्यासाठी योगच येत नाही. त्यामुळे प्रत्येकजण कोण ना कोणतरी आपापल्या जे काही मनातली इच्छा बोलतात तर ते पूर्ण होतात आणि त्यानुसार ते साड्यांचं हे असतं. त्याप्रमाणे आमचं वर्षानुवर्ष चाललेलं आहे. काय देवीचं तेज असंही आणि बाप्पाचं तेज खूप असतं. त्यामुळे सगळे लोकांचा येऊन दर्शन घेणं आणि त्यांनी आशीर्वाद देणं ही पर्वणी खूप छान आहे. त्यामुळे त्यांना आशीर्वाद द्यायला आवडतो आणि त्या आमच्या गौराई हसतमुख असतात नेहमी. त्यांचा आशीर्वाद असतो, त्यामुळे त्यांच्या ह्याने सगळं चाललेलं आहे. परंतु काय आता साकडं काय घालायचं, सगळ्यांना निरोगी ठेवा, दीर्घायुष्य लाभो आणि जे काय सुखी ठेवा, रोगराई काही पसरू नये आणि सर्वांचं भलं होऊ द्या, हेच घेणाऱ्याला साकडं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावरती श्रीनगर वागळे स्टेट ठाणे येथील चाळके कुटुंबाच्या घरात गणपती बाप्पा व गौराईचं आगमन झालं असून त्यांचे गौरी गणपतीचा उत्सव यंदा 31व्या वर्षात पदार्पण करत आहे. आतापर्यंत 30 वर्षाची गौरवशाली परंपरा झाली आहे. या प्रवासाची सुरुवात माजी परिवहन सभापती देवदास बाबूराव चाळके यांनी केली होती. पूर्वी चाळके यांनी हे गौरी गणपती उत्सव गावी सुरू केले होतं. तेव्हापासूनची ही परंपरा अविरत सुरू आहे. देवीदास चाळके यांच्यासह ही परंपरा पुढे नेली. त्यांचे पुत्र परेश चाळके तसेच प्राजक्ता चाळके यांनी ही परंपरा पुढे नेली आहे. उत्सवात त्यांच्या दोन्ही मुली डॉक्टर प्रज्ञा चाळके, ॲडव्होकेट पूर्वा परेश चाळके यांचं मोलाचं योगदान असतं. यंदाचा उत्सव विशेष आहे कारण सजावट पूर्णपणे घरगुती साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक अशी चाळके कुटुंबाने स्वतः तयार केलेली सजावट आहे. ती खूपच आकर्षक दिसत आहे. या परंपरेचे मानकरी चाळके कुटुंबाची ही तिसरी पिढी आहे. देवदास बाबूराव चाळके, परेश देवदास चाळके, प्रज्ञा चाळके, ॲडव्होकेट पूर्वा चाळके यांचाही त्यामध्ये समावेश आहे. गौरी गणपतीच्या आगमनामुळे घरात मंगलमय वातावरण निर्माण झालं असून ही केवळ एक पूजा नसून चाळके कुटुंबाच्या श्रद्धेचा आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा हा सोहळा आहे, असं यावेळी प्राजक्ता चाळके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी गौरी गणपतीच्या दर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्यासह माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, शिवसैनिक, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, आप्तेष्ट, मित्र, परिवार, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Yes, doctor said. आज मला कसं दिसतोय तू पूर्वेश सारखं थांबा नमस्कार. गेले 31 वर्ष आमच्याकडे गौरी गणपती येत असतात. आधी आमचं गणपती गावी असायचे, पण काही वर्षानंतर आम्ही त्यांना इथे मुंबईत ह्या घरात आम्ही आणायला लागलो. आणि ह्या 31 वर्षामध्ये आमच्या ह्या घरामध्ये लोकांचं येणं जाणं किंवा आपल्या पूर्ण घरामध्ये म्हणजे आमचे नातेवाईक, मित्रपरिवार हे आनंदभावी वातावरण असतं. आणि खूप लोक आमच्याकडे येत असतात, दर्शन घेत असतात. आणि ते 8 दिवस इतकं प्रसन्न वातावरण असतं, आम्हाला खूप खूप आनंद असतो. आणि असं वाटतं की हे 8 दिवस असेच हे गणपती आणखीन वाढत राहावे आणि आणखीन काही दिवस आपल्याकडे राहावे आणि त्यांची सेवा आम्हाला करायला आमचा पुण्य आम्हाला मिळत असतं. त्यामुळे आम्हाला खूप आनंद असतो. नमस्कार, धन्यवाद. कोलबाड मित्रमंडळ ठाणे आयोजित सार्वजनिक श्री गणेशोत्सव 2025 कोलबाडचा राजा या उत्सवाचे यंदाचे हे 44वे वर्ष आहे. मंडळाने आजवर विविध संकल्पना घेऊन नयनरम्य, मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक देखावे श्री गणरायासमोर सादर केले आहेत. दरवर्षी मोठ्या संस्थांकडून बक्षिसं मिळवण्यातही मंडळाने सातत्य राखले आहे. हे सर्व देखावे सादर करण्याकरिता कोणत्याही व्यावसायिक संस्थांची मदत न घेता मंडळाचे बालगोपाळ सदस्य, जागमाता महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांचा हातभार असतो. लाडका बाप्पा हा दाता आहे, बुद्धिदाता, ज्ञानदाता, सुखदाता आहे. दान करण्यासाठी मोठा पैसा, अडका, संपत्ती असायला पाहिजे असं नाही. ईश्वराने निर्माण केला हा मानवी देह हा आपला स्वतःचाच असतो. कोणतेही दान सर्वश्रेष्ठ असते. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी रक्तदान करून अनेक लोकांचं प्राण वाचवले असतील. रक्ताप्रमाणे जिवंतपणे आपण काही अवयव दान करू शकतो, जसं की किडनी, यकृतचा काही भाग हे जिवंतपणे दान केले जाऊ शकतात. शस्त्रक्रियेनंतर या काही कालावधीनंतरच दाता पुरवत होतो. आपण सर्व नेत्रदान माहीतच आहे. नेत्रदानाबरोबरच किडनी, लिव्हर, हृदय, यकृत याही अवयवांचे दान केले जाऊ शकतं. आज समाजामध्ये कितीतरी रुग्ण किडनी, यकृत, हृदयाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. लोकांनी याबाबत जागृत व्हावे यासाठी सरकारही सकारात्मक आहे. अवयवदानाच्या माहितीसाठी व प्रचारासाठी आम्ही कोलबाड
मित्रमंडळ यावर्षी अवयवदानाचे आवाहन करत आहोत. मृत्यूनंतर आपल्या शवाची केवळ राख किंवा माती होण्यापेक्षा मानवी कल्याणासाठी त्या देहाचा उपयोग व्हावा अशी विचारधारा समाजावरती रुजवण्याची गरज आहे. आपला बाप्पा गजमुख आहे. हत्तीच्या डोक्याचे प्रत्यारोपण केल्यामुळे बाल गणेशाचा पुनर्जन्म झाला. बाप्पा गजानन झाला. मरणानंतरही हा देह अक्षय अविनाशी होण्यासाठी आम्ही आजच अवयवदान व देहदानाचे आवाहन करत आहोत, असं आवाहन मंडळाचे सल्लागार राजू मोरे यांनी केलं आहे. ती कमी झाली, त्याचा मृत्यू झाला, पण दानशूर म्हणून तो अजरामर झाला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विनोबा भावे यांनी उभारलेल्या भूदान चळवळीमुळे देशातल्या लाखो भूमिहीनांना जमिनी मिळाल्या. अहो, दान करण्यासाठी मोठा पैसा अडका संपत्ती असायलाच पाहिजे असं नाही. हवी फक्त देण्याची इच्छा, दान. समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला देता येऊ शकेल अशी अनेक श्रेष्ठ दानं आहेत. ती म्हणजे रक्तदान, अवयवदान, देहदान. ईश्वराने निर्माण केलेला मानवी देह हा आपला स्वतःचा असतो. त्यावर दुसऱ्या कोणाचाही अधिकार नसतो. म्हणून आपल्या अनमोल देहासंदर्भात केलेलं कुठलंही दान सर्वश्रेष्ठ असतं आणि ते करणं फारसं कठीणही नसतं. आपल्यापैकी अनेकांनी रक्तदान केलं असेल. आपण दिलेल्या रक्तामुळे आजवर अनेकांचे प्राण वाचले असतील. रक्ताप्रमाणे जिवंतपणी आपण काही अवयवांचं दानही करू शकतो. त्यापैकी एक अवयव म्हणजे किडनी, मूत्रपिंड. आपल्या 2 मूत्रपिंडांपैकी एक आपण गरजूला दान करू शकतो. त्यामुळे त्याचा जीव वाचतोच आणि आपल्यालाही एका मूत्रपिंडावर पुढील आयुष्य जगताना काही अडचणी येत नाहीत. नमस्कार, आम्ही कोलबाड मित्रमंडळ. ह्यावर्षी आमचे 44वे वर्ष आहे. आम्ही एवढे वर्ष नाविन्यपूर्ण असे देखावे सादर केलेत. यावर्षी अवयवदान व देहदान हा एक मेसेज लोकांपर्यंत जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आता काळाची गरज आहे. कारण माणसाचा मृत्यू झाला की तो आपण मातीमध्येच मिसळून हे होतो, परंतु तो या मातीमध्ये मिसळण्यापेक्षा आपले अवयव हे दान केले तर बाकी इतर लोकांना त्याचा फायदा होतो आणि त्याच्यातून त्यांचे प्राण पण वाचतो. तर हा आमच्या मंडळाचा एक प्रामाणिक उद्देश आहे हे दाखवण्याचा. त्याच्या माध्यमातून आम्ही हे सगळं साकार केलेलं आहे. वर्षभर आमचे रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व गरीब गरजू मुलांना वह्या वाटप व पुस्तकं वाटप. ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या घरी पारंपरिक गणरायाचं आगमन झालं आहे. त्याचबरोबर कोकणात खड्यांच्या गौराईला जास्त महत्त्व आहे. हीच परंपरा कायम राखत त्यांनी खड्यांच्या गौराईचं आगमन केलं आहे. लेले यांच्या गणपती आणि गौरीची 150 वर्षाची जुनी परंपरा आहे. यापूर्वी गौरी गणपती गावी बसवत असत, पण गेल्या 25 वर्षापासून संदीप लेले हे त्यांच्या ठाण्यातील राहत्या घरी बाप्पाची पूजा अर्चा करत आहेत. या बाप्पाच्या दर्शनासाठी समाजातील राजकीय, सामाजिक तसेच मित्रमंडळी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे येत असतात. गेला किमान 150 वर्ष आमच्या गावापासून गणपतीची आमची परंपरा आहे. गेली 25 वर्ष मी ठाणे येथील आमच्या राहत्या घरामध्ये विवाहानंतर तो गणेशोत्सव इथे सुरू केला आणि 7 दिवस गौरी गणपती असतात आणि 7 दिवस यथासांग पूजा, लोकांचं येणं जाणं, आरत्या, अत्यंत प्रसन्न आणि उत्साहवर्धक असं वातावरण निर्माण होतं आणि गणरायाच्या आगमनाने एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं आणि त्यामुळे त्याच्यातनं एक प्रकारची शांती आणि समाधान हा एक आशीर्वाद आम्हाला गणरायाकडून मिळतो. आरास आम्ही दरवर्षीच घरी करतो. घरातले सर्व सदस्य, आमचे काही नातेवाईक हे एकत्र येऊन स्वतः मेहनत घेऊन सर्व आरास करतात. यावेळेला माझी पत्नी, तिची एक मैत्रीण आणि ते आमचे सर्व मुलांनी वगैरे हे कमळ केलेलं आहे. मोर बघताय आपण, हुबेहूब मोर तयार केलेला आहे, त्याला पिसाला लावला आहे सर्व आणि सर्व इको फ्रेंडली आहे. ते पेपरचे गोळे चिटकवून, टिश्यू पेपर चिटकवून फेविकॉलने असा अप्रतिम हा मोर हा तयार केला आहे आणि गणपतीला देखील कमळामध्ये विराजमान केलेलं आहे आणि त्यामुळे चांगलं वाटतं आहे. अत्यंत दिवसेंदिवस मखर करत करत घरचे पण एकदम प्रोफेशनल झाले, त्यामुळे त्यांना यावेळेला एकदम उच्चांक गाठलेला आहे मकराचा आणि त्यांना ते चांगलं जमलं आहे. यावेळेला मूर्ती दरवर्षी मी वेगवेगळी मूर्ती आणतो, परंतु गेले 8-10 वर्ष जो जनजागृती झाल्यापासून
शाडूची गणेश मूर्ती आणण्याची प्रथा कायम ठेवलेली आहे. यावेळेला मी बोईंजकरांकडनं ही शाडूची मूर्ती घेतली आहे. आता ठाणा पूर्वेला जाऊन मी ती पूर्वीपासून ठाणा पूर्व इथे वाहत्या पाण्यात खाडीमध्ये आम्ही विसर्जन करतो, तिथे मी विसर्जनाला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. अतिशय मंगलमय आणि बुद्धीची देवता, आराध्य देवता असलेला गणेश हा सर्वांना सुख समृद्धी प्रदान करेल आणि लोकांच्या हितासाठी जो काय आपण राजकारण करतो, समाजकारण करतो, व्यवसाय करतो, हा शेवटी अंतिमतः सर्वांच्या जगाच्या कल्याणासाठी आपण केला पाहिजे. या वृत्तीने सर्वजणांनी समाधानाने काम करावं अशी गणरायाचरती प्रार्थना करतो. पारंपरिकच गौरींचं हे आहे. तसं म्हणजे आमच्या कोकणस्थानमध्ये खड्यांच्या गौरी असतात, तशा प्रत्येकाकडे उभ्या गौरी असतात. तसं आमच्याकडे ह्या खड्यांच्या गौरी 5 खडे असतात, एक सुपारी असते. पालव ठेवून आणतो आणि नंतर मग गणपतीच्या आधी गौरींचं विसर्जन करतो आणि मग गणपतीचं. ॲक्च्युली मला एवढं डिटेल म्हणजे असं सांगता नाही येणार आत्ता कसं, पण जे आहे पारंपरिक ते आम्ही पुढे कंटिन्यू ठेवतो. गणपती म्हणजे आमचं हां व्यवस्थित आनंदाचं असतं, सगळ्यांसाठी चांगलं आरोग्य, सुखशांती हे सगळं गणपती घेऊन येतो दरवर्षीप्रमाणे. वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या पाचपाखाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील 11 जागृत मारुतीरायांचं दर्शन घडवलं आहे. पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून 11 मारुतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडवणारा हा देखावा पाहण्यात भाविकांची रीघ लागली आहे. 1979 मध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन विधायक उद्दिष्ट ठेवून या उत्सवाची सुरुवात केली. आज हा उत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जातोय. मराठी माणूस हा जरी उत्कृष्ट पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिरांची वारी करणं आर्थिकदृष्ट्या आणि सांसारिक अडचणींचा डोंगर पार करून पूर्ण करणं शक्य होत नाही. याची जाणीव असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवात देशभरातील अनेक मंदिरं शिल्प साकारून ठाणेकरांना भारतातील मंदिराचं दर्शन पाचपाखाडीमध्येच घडवलं आहे. सन 1979 पासून आस्थागत या ठिकाणी विविध प्रकारचे देखावे साकारण्यात आलेले होते. जोधा अकबर महल, राजस्थानी महल, पार्वती महल यांसारख्या वैविध्यपूर्ण सजावटी साकारून नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहोचवली आहे. यंदा या मंडळाने राज्यातील 11 जागृत मारुती मंदिरांचा देखावा उभारला आहे. वीर मारुती या 11 मारुतींच्या प्रतिकृती साकारण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी 4 विशाल स्तंभावरती फायबर लाकूड आणि नैसर्गिक रंगाचा वापर करून 61 बाय 20 फूट आकारमानाचे दगडी भिंत भासावे असे 15 फूट उंचीचे मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिर 20 बाय 20 फूट आकारमानाचा गाभारा, 41 बाय 20 फूट आकारमानाचे सभा मंडप, 10 बाय 20 फुटांचे प्रवेशद्वार साकारण्यात आले. आकर्षक विद्युत रोषणाईने या मंदिराच्या देखाव्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडत आहे. या मंदिराची सजावट मंदार मोहन गोळे यांनी केली आहे. नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रमुख सल्लागार मार्गदर्शक जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सल्लागार मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संदीप पवार, उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी यांसह शेकडो सदस्य गणरायाच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
आमच्या मंडळाचं 47 वर्ष आहे आणि आम्ही यावर्षी 11 हनुमान मंदिरांचा इथे देखावा केलेला आहे. तर लोकांना आम्हाला हे करतो आव्हान की त्यांनी यावं आणि मंदिराचा जे आम्ही बनवलं 11 हनुमानचं मंदिर त्याचा त्यांनी सुंदर देखावा म्हणून ते त्यांनी बघायला यावं. त्यांना म्हणजे खूपच चांगला अनुभव आलेला आहे. लोकही खूप येतात दर्शनाला, खूप बाहेर लोक येत आहेत. म्हणजे मला वाटतं मुंबईहून लोक येतात बघायला आमच्या इथे यावर्षी. म्हणजे आमचा दरवर्षी देखावा चांगला असतो, यावर्षी अजूनच सुंदर झालेला आहे. मंदार मोहन गुळे, माझ्या कंपनीचं नाव द मँगो सेट अँड इव्हेंट. मी गेले 8 वर्ष या मंडळाचं काम करतो आहे. नरवीर तानाजी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, ठाण्याचा राजा या मंडळाचं नाव आहे. दरवर्षी आम्ही काल्पनिक मंदिरं, नवीन विषयावर आम्ही दरवर्षी कामं करतो या मंडळाची. तसंच यावर्षी आम्ही संकटमोचन हनुमान मंदिर या मंदिराचा देखावा आम्ही सादर केला आहे. एक काल्पनिक मंदिर असं दगडांचं मंदिर उभं केलेलं आहे आम्ही. त्यामध्ये फायबर, POP, त्याच्यानंतर लाकूड यामध्ये आम्ही हा देखावा उभा केला आहे. तसेच 11 हनुमानांचं दर्शन आम्ही या ठिकाणी दाखवलं आहे. अदरवाईज लाईट्स, AC ह्याचं पूर्णपणे आम्ही नियोजन केलेलं आहे. तरी आम्ही गेले 1 महिनाभर आमचं हे काम चालू आहे आणि रोज 25 ते 30 माणसं कंटिन्यू या देखाव्यासाठी काम करत असतात. येत्या रविवारी 7 सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री होणारे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकरू सोमन यांनी सांगितलंय. रविवारी 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 चंद्रग्रहणास प्रारंभ होणार आहे. रात्री 11 ते 12:23 दरम्यान संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये पौर्णिमेचे संपूर्ण चंद्रबिंब लालसर तपकिरी रंगाचे दिसेल. रात्री 12:23 चंद्रग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल. उत्तर रात्री 1:27 चंद्रग्रहण पूर्णपणे सुटेल. हे खग्रास चंद्रग्रहण सर्वांना साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण भारताप्रमाणे संपूर्ण आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथूनही दिसेल. यापुढील चंद्रग्रहण मंगळवार 3 मार्च 2026 रोजी होईल, असंही यावेळी दाकरू सोमन यांनी सांगितले. नमस्कार, मी खगोल अभ्यासक दाकरू सोमन. येत्या रविवारी 7 सप्टेंबर रोजी आकाशामध्ये खग्रास चंद्रग्रहण होणार आहे आणि हे संपूर्ण भारतातून दिसणार आहे. साध्या डोळ्यांनी हे खग्रास चंद्रग्रहण आपल्याला पाहता येणार आहे. रविवारी रात्री 7 सप्टेंबरला रात्री 9:57 चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेत येण्यास प्रारंभ होईल, म्हणजे ग्रहणाला सुरुवात होईल. रात्री 11 वाजता संपूर्ण चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेत आल्यानं लालसर तपकिरी रंगाचं दिसेल. नेहमीप्रमाणे प्रकाशित चंद्र दिसणार नाही. रात्री 11 ते रात्री 12:23 ही खग्रास स्थिती आपल्याला दिसेल. साध्या डोळ्यांनी पाहता येईल. पौर्णिमेचं चंद्रबिंब हे लालसर तपकिरी रंगाचं आपल्याला दिसेल आणि रात्री 1:27 संपूर्ण चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेतून बाहेर येईल. त्यामुळे ग्रहण सुटेल. मित्रांनो, हे खग्रास चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी पाहता येईल, तेव्हा ग्रहण पाहायला विसरू नका. नैसर्गिक घटना जी आकाशामध्ये घडणार आहे आणि भारतातून ते दिसणार आहे त्याचा आनंद घ्या. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.